छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या, मामाच्या घरी तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, अटकेतील आरोपी अभिषेक कदमला जामीन। बीडमधील पीडितेच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र, काही मुलांनी छेड काढल्यानंतर तिनं गळफास घेऊन जीवन संपवलंय। नराधमांना तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित आहे, पीडितेच्या आईचं हे पत्र। बीड प्रकरणामध्ये पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये, पोलिसांनी कडक कारवाई करावी, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये छगन भुजबळांना मंत्रिपद देण्याच्या मागणीचे बॅनर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात बॅनरबाजी। सिंधुदुर्गमध्ये धर्मांतराचा प्रकार, हिंदुत्ववादी संघटनेचा आरोप, दोडामार्ग धाटवाळवाडी या परिसरातली घटना आहे। धर्मपरिवर्तन सभा सुरू असल्याचा हिंदुत्ववादी संघटनेचा आरोप। कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी बाळासाहेब पाटलांची निवड, बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय, उपाध्यक्षपदी कांतीलाल पाटील यांची बिनविरोध निवड। परभणीच्या माळसोन्नामध्ये बच्चू कडू यांनी आत्महत्याग्रस्त जाधव कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या मदतीबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांना फोन करताच यंत्रणा सतर्क झाली। अवघ्या तासभरामध्ये जिल्हा प्रशासनानं आर्थिक मदत सुपूर्द केली। रत्नागिरीमध्ये उदय सामंतांनी लुटलाय क्रिकेट खेळण्याचा आनंद, उदय सामंत फॅन क्लब विरुद्ध रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्यामध्ये सामना रंगलाय। उदय सामंत फलंदाजीच्या भूमिकेतही पाहायला मिळाले। मालवण राजकोटमधील शिवरायांच्या हातामध्ये तलवार देण्याचं काम पूर्ण झालंय। शिवरायांच्या पुतळ्याबाबत पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। अहिल्यानगर जिल्हा ड्रग्ज फ्री झाला पाहिजे, मागील काही दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये अंमली पदार्थांबाबत अनेक तक्रारी आल्या। राधाकृष्ण विखे पाटलांकडून कारवाई करण्याच्या सूचना। नाशिकमधील बोरगाव जिल्हा परिषद शाळेला मंत्री दादा भुसेंची भेट, विद्यार्थ्यांचं वाचन घेत दादा भुसेंनी प्रश्न विचारले। शाळेला काही आवश्यक असल्यास पत्रव्यवहार करण्याच्या दादा भुसेंच्या सूचना आहेत। स्पीड बोट चालकांकडून पर्यटकांच्या जीवाशी खेळ, समुद्रामध्ये जाताना बोट चालकाकडून पर्यटकांना लाईफ जॅकेट दिलं जात नसल्याचं समोर आलंय आणि पालघरच्या चिंचणी या समुद्र किनाऱ्यावरील ही घटना आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा चढलाय, तर जिल्ह्यामध्ये 44°C उच्चांकी तापमानाची नोंद, प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्गी प्रकल्पामध्ये 14% पाणीसाठा शिल्लक आहे आणि नगर परिषदेकडून 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे। नियमित पाणी पुरवठा करा, नागरिकांची ही मागणी। नाशिकच्या इगतपुरीमधील आवळखेडमध्ये भीषण पाणी टंचाई, मनसेनं आदिवासी पाड्यांवर टँकरनं पाणी पुरवठा केलाय। मनसेच्या डॉक्टर मनोज यांनी टँकरनं नियोजन केलंय। ग्रामीण भागामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी जलदूत ॲपचा वापर करावा, तालुका पातळीवर पाणी पुरवठ्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश। जळगावच्या चौगावामध्ये पिण्याच्या पाण्यामुळे किडनीचे आजार होत असल्याचं समोर आलंय। चौगावातील 4 ते 5 जणांचा किडनी निकामी झाल्यानं मृत्यू झालाय। ग्रामस्थांमध्ये भीतीचं त्यामुळेच वातावरण आहे। नांदेडमध्ये तापमानाचा पारा 42°वर, उष्णतेमुळे काकडीची मागणी वाढली आणि 20 गुंठे क्षेत्रामध्ये काकडीच्या वेलाची लागवड करण्यात आली आहे। काकडीला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होतो आहे। नांदेडच्या पारडीमध्ये तापमानामध्ये वाढ आणि बुरशीजन्य रोगामुळेच 5 एकर टरबूज शेतीचं नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। पीक विम्यामध्ये टरबूज शेतीचा समावेश करून घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। जळगावच्या उष्णतेमुळे केळी मालाची उपलब्धता वाढली आहे, मात्र उत्तर भारतामध्ये केळीच्या मागणीत घट झाल्यानं 200 रुपयांची घसरण, तर शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। जळगावच्या जामेर आग लागल्यानं 3 एकर मका जळून खाक झाला, शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान। सांगलीच्या आटपाडीमध्ये 17 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांना डाळिंब शेती फुलवली आहे। 14 एकरमधून तब्बल 90 टन डाळिंब त्यांनी घेतला आणि तरुणाचं त्यामुळे सर्वत्र कौतुक देखील होत आहे। परळीमध्ये उन्हाळी बाजरीचं पीक जोमामध्ये, उसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून उन्हाळी बाजरीचं पीक घेतलंय। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 6,400 रुपयांचा प्रति क्विंटल दरामध्ये घसरण होतात शेतकऱ्यांनी तुरीची विक्री थांबवली। 4 दिवसामध्ये तुरीची आवक तब्बल 500 क्विंटलनं घटली आहे। वाशिममध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकरी नांगरणी आणि वखारणीच्या कामामध्ये व्यस्त आहेत। ट्रॅक्टरच्या कामांचं तासिक दर वाढल्यानं आता शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलंय। यवतमाळच्या गहुली हेटीमधील पाण्याची बिकट समस्या, 1 किमी अंतरावरून आणावं लागतंय पिण्याचं पाणी। पाणी टंचाई निकाली काढण्याची मागणी होत्या। अकोल्याच्या वाळापूर तालुक्यात उगवा गावामध्ये पाणी टंचाई, पाणी चोरीचा गावकऱ्यांनी धसका घेतलाय। पाण्याच्या टाकीला कुलूप लावून ठेवण्याची वेळ आली आहे। गावात 1.5 महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप आहे। पुण्यामध्ये तापमान 43 वरून आता 42°वर, लोहगावमध्ये 42.5 तापमानाची नोंद, मात्र दुपारी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे।
पुण्यामध्ये उपनगरांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च। वाघोली, खराडी, सिंहगड कॉलेज या परिसरामधील भागात टँकरनं पाणीपुरवठा। पाणीपट्टी भरूनही टँकर माफिया जादा पैसे घेत असल्याचा आरोप आहे। सातारा जिल्ह्यामधील भूजल पातळीमध्ये घट झाली आहे। साताऱ्यातील 45 गावं, 298 वाड्यांना टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय। मे महिन्यात पाणी टंचाईची भीषण आणखी वाढण्याची शक्यता आहे। भीषणता नागपूरमध्ये सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर विदर्भामध्ये पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। धुळे शहरात वाढलेल्या तापमानामुळे भाजीपाल्याला फटका बसलाय। शहरातील तापमान 42 अंशांच्या पुढे गेलंय। इगतपुरी तालुक्यामधील अतिदुर्गम दरेवाडी या गावामध्ये घोडभर पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे। आणि लातूर पोलिसांकडून ट्रॅक्टर चोरणाऱ्या दोघांना अटक। रामदास जाधव आणि विठ्ठल शेळके अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। वाशिमच्या अनसिंगमध्ये ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची कारवाई। 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारातून फसवणूक। सोशल मीडियावर संपर्क करून 23 लाखांचा गंडा घातलाय। अलंकार पोलिसात गुन्हा दाखल। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। वर्धाच्या विरुळ शिवारामधील पेट्रोल पंपावर ट्रॅव्हल्समध्ये चोरी झाली आणि चोरट्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली। आरोपींकडून 7,94,000चा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई आहे। सांगलीच्या मिरजेमध्ये डोक्यामध्ये दगड घालून मजुराची हत्या। हत्येचं कारण अस्पष्ट आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। पुण्यामध्ये जागेच्या वादातून 26 वर्षीय तरुणाची हत्या झाली। आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तरुणाची हत्या झाली। पोलिसांकडून शोध सुरू आहे आरोपीचा। चोरीच्या घटनेनंतर कोपरगावात व्यापारी एकवटलेत। व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये मोर्चा काढत पोलिसांना निवेदन दिलंय। शिवपाणंद रस्त्याबाबत आझाद मैदानावर उद्या होणारं आंदोलन तात्पुरतं स्थगित। महसूल मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। 24 मे रोजी बैठकीतून मार्ग काढण्यात येणार आहे। साताराच्या पाटणमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त चित्ररथ यात्रा। तालुक्यातील 23 गावातून चित्ररथ यात्रा निघाली आहे। यात्रेतून शासकीय योजनांची माहिती। स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त परभणीच्या पूर्णामध्ये पालखी सोहळा संपन्न। भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। यवतमाळच्या पाचखेडमध्ये उत्खननावेळी पुरातन अवशेष आढळलेत। लोहयुगीन काळामधील लोकवस्तीच्या घरांचे पुरावे आढळलेत। सातवाहन राजवंशकालीन 6 विहिरीही आढळल्यात। नागपूरच्या उमरेडमध्ये घराच्या छतावर 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा कोसळला। आकाशातून घराच्या इमारतीवर धातूचा तुकडा कोसळल्याचा स्थानिकांचा दावा आहे। या सगळ्या संदर्भात तपास सुरू झालाय। परभणीच्या पुरडा झिरो फाटा रस्त्याची दुरवस्था। आता अपघातांचे प्रमाण वाढलेले आहेत आणि रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे। रत्नागिरीमधील मालगुंड गावाची ओळख पुस्तकांचं गाव म्हणून होणार आहे। भिलारनंतर आता मालगुंड या गावाची ओळख पुस्तकांचं गाव म्हणून होते। प्रत्येक घरामध्ये 250हून अधिक पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध असतील। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर। जिल्ह्यातील 1407 बदल्यांची यादी जाहीर झाली आहे। नाशिकच्या मनमाडमधील बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। 2 दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार होता आणि बिबट्या जेरबंद केल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। शिवनेरी किल्ल्यावरील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। 1.5 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला झालेला आहे आणि जुन्नर ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू झालेत। गोंदिया पोलीस ठाण्यात नागरिकांसाठी सिटीझन फीडबॅक प्रणाली सुरू झाली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम। फीडबॅक प्रणाली मराठी, हिंदी, इंग्रजी 3ही भाषेत उपलब्ध आहेत। अमरावतीमधील ड्रीमलँड परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी। शहरापासून 4 किलोमीटर लांब असल्यानं त्रास। दिशादर्शक फलकही नाहीयेत। भुसावळ रेल्वे विभागानं रेल्वेच्या एसी डब्यालाच आता हॉस्पिटल केलंय। हॉस्पिटलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची तपासणी। हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत। महावितरणच्या पुणे परिमंडळाचा वार्षिक महसूल 21,280 रुपयांवर पोहोचला। विविध उपक्रमांमुळे महसुलामध्ये 5,137 कोटी 55 लाख रुपयांची वाढ झाली आहे। लातूरच्या उदगीरमध्ये कुटुंबावर करणी झाल्याची बतावणी। 33 लाखांचा गंडा। 2 महिलांनी घरावर काळी जादू झाल्याचं सांगत 33 लाखांचा ऐवज बळवलाय। दोन्ही आरोपी महिलांवर उदगीर शहर पोलिसात गुन्हा दाखल। हिंगोलीच्या वसमतमध्ये वीटभट्टी मजुरास मारहाण। आरोपीला अटक करण्याची मागणी। सरपंचांनी उपविभागीय अधिकाऱ्याला मागणीचं निवेदन दिलंय। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन। पश्चिम बंगालमधील हिंदू विरोधी हल्ल्याचा आंदोलकांकडून निषेध। आंदोलनामध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा काळ्या फिती बांधून सहभाग। कल्याणसह टिटवाळामध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहील। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। रत्नागिरीमध्ये तापमान वाढल्यानं विजेच्या मागणीमध्ये वाढ। 28% जास्त विजेची मागणी आणि महावितरणकडून अखंडित वीज पुरवठा सुरू आहे। वसई तालुक्याला
पालघर जिल्ह्यासोबतच कनेक्टिव्हिटी मिळाली आणि रेल्वे विरार रोरो सेवा सुरू झाल्यानं समुद्र वाहतुकीचा प्रश्न सुटलाय. विरार रोरो सेवेमुळे पर्यटन वाढेल अशी अपेक्षा आहे. अमरावतीच्या मुजरीत ग्राम जयंती महोत्सवामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनदर्शन सोहळ्याचं सादरीकरण. जीवनदर्शन सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. ग्राम जयंती महोत्सवाची आज सांगता.